पवार यांचं निधन झालंय। महाराष्ट्राच्या राजकारणासाठी, देशाच्या राजकारणासाठी ही प्रचंड मोठी धक्कादायक बातमी आहे। एआय निर्मित हा व्हिडिओ आहे। विमानाचा अपघात कसा झाला असावा याचं सादरीकरण करणारा हा एआय व्हिडिओ आहे। पण जे प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की विमान काही काळ आकाशात घिरट्या घालत होता आणि त्यानंतर जमिनीकडे येताना अचानक ते विमान क्रॅश झालं, स्फोट झाला, आग लागली आणि त्यामध्ये या विमानातून जे 6 जण प्रवास करत होते त्या 6ही जणांचा यामध्ये मृत्यू झालाय। केंद्रीय पातळीवरच्या नेत्यांनी देखील या अपघातानंतर आपल्या शोकसंवेदना व्यक्त केलेल्या आहेत। ट्विटरच्या माध्यमातून ज्या ठिकाणी अपघात झाला तिथली ही दृश्य आपण पाहतोय। 6 लोक या विमानातून प्रवास करत होते आणि त्या 6ही जणांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। राष्ट्रवादीच्या संपूर्ण गोटात सध्या प्रचंड शोककळा आहे। कोणी कोणाला सावरायचं, कोणी कोणाला धीर द्यायचा, अक्षरशः अंगातले त्राण निघून गेल्यासारखं या नेत्यांना सध्या वाटतंय आणि त्याच भावना या प्रत्येकाकडून व्यक्त केल्या जात आहेत। आपला पाठीराखा, आपला नेता आपल्यातून गेलाय ही भावना पचवणं त्यांच्यासाठी प्रचंड कठीण आहे। मग ते अगदी पहिल्या फळीतले नेते असतील किंवा तळागाळातले कार्यकर्ते असतील, प्रत्येकाचं अवसान निघून गेलेलं आहे। कारण का अजित पवारांची अशा पद्धतीनं अकाली एक्झिट ही मनाला चटका लावणारी आहे। पुढची 10 वर्ष महाराष्ट्रातली जनता, महाराष्ट्र ज्यांच्याकडे आशेनं पाहत होता ते अजित पवार नाहीयेत। धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया आली आहे, पाहूया। धनंजय मुंडेजी हे अत्यंत दुःखद अशी घटना आहे। आमच्यासारख्याला उभं केलं मला अश्रू अनावर झाले आहेत। काळानं घाला घातला ही वस्तुस्थिती आहे। माझ्यासारख्याला वडील नाही त्याची जाणीव नाही होती। तर माझ्यासारख्याला ज्याला वडील नाही त्याची जाणीव त्यांनी कधी होऊ दिली नाही। आम्हाला त्यांनी उभं केलं अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे। त्यांच्यासाठी ते अत्यंत जवळचे नेते होते आणि जसं धनंजय मुंडेंनी सांगितलेलं आहे की वडिलांच्या जागी होते ते आमच्यासाठी। त्यामुळे प्रत्येक राष्ट्रवादीच्या नेत्याची, कार्यकर्त्याची हीच भावना आहे। दोन दिवसापूर्वी जे आज त्यांच्याबरोबर त्यांचे अंगरक्षक होते त्यांच्या मोबाईलवरून फोन केला।